संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी आहे त्यांना जे आर्थिक वर्षाकरिता अनुदान दिलं जातं त्याबाबत एक नवीन शासन निर्णय म्हणजे GR आला आहे। तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया, कारण प्रत्येक वर्षी 20,000 रुपयाची सरकारकडून मदत केली जाते या फॅमिलीला व आता 23 कोटी रुपयांचा निधी वितरित निर्णय आलेला आहे। सविस्तर माहिती पाहून घ्या। तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा तुम्ही लाभ घेताय तर नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तुम्ही पाहू शकता। इथे 1-2 मिनिटात आपण सविस्तर माहिती पाहूया। सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे काही राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे, आता ही योजनेचा लाभ कोण घेऊ शकता? या ज्या घरातील जे कमवते व्यक्ती आहे किंवा जे मेन पर्सन आहे किंवा जे काही कुटुंबातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असेल किंवा अपघाती मृत्यू झाला असेल, जो कमवत आहे त्याचा मृत्यू झाला असेल तर सरकार अशा कुटुंबांना अर्थसहाय्याची मदत 20,000 रुपये म्हणून देतात। तर इथे तुम्ही पाहू शकता अटी काय आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमवत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एकरकमी 20,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येते। तर लाभार्थी कोण असणार आहे? सर्व प्रवर्गातील व्यक्तींना हे लागू आहे। एकरकमी 20,000चं अर्थसहाय्य देण्यात येतं। तर अर्ज कसा करावा? तर अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा, तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता। ही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती माहिती आहे। तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या लाभ योजनेचा निधी कधी वितरण होणार किंवा हे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, प्रत्येक लाभार्थी विचारत होते। तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहेत। केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरित करण्याबाबत, कारण याबद्दल कोणतेही अपडेट आले नव्हते। अखेरच डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेलाच महाराष्ट्र शासन निर्णय आलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तुम्ही पाहू शकता इथे सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी काही इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली, तसेच सन 2024-25 या आर्थिक वर्षात 36 कोटींचा निधी सिंगल नोडल अकाउंटवर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली होती। तथापि सन 2024-25 या आर्थिक वर्षात खर्च करून शिल्लक असलेली रक्कम 23,000 कोटी इतका आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 23 कोटी 56 लाख हे शासन निर्णय सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन PFMS प्रणालीवर वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देत आहेत। अत्यंत आनंदाची बातमी आहे, महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी PFMS प्रणालीवर वितरित करण्यात येत आहेत। तर आता हा जो काही निधी आहे ते कोणाला मिळत आहे तुम्ही पाहू शकता। जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात ज्यांचे जे कमवता व्यक्ती आहे, मेन पर्सन आहे, ज्यांचा मृत्यू झाला आहे, तर त्या व्यक्तीच्या फॅमिलीसाठी म्हणजे विधवा बहीण असतील किंवा म्हणजे ज्या काही विधवा महिला असतील त्या घरच्या, ते मेन पर्सन आहे त्यांचा मृत्यू झाला आहे, तर त्या फॅमिलीसाठी जे काही अर्थसहाय्य देण्यात येतं ते 20,000 रुपयाची रक्कम असणार आहे व त्यांना मिळत आहे। तर कोणती योजना आहे? तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना। या संदर्भात तुम्ही अर्ज इथे करू शकता। अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय आहे। जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे नवीन शासन निर्णय आलेला आहे। तर यासाठी होणारा खर्च, मागणी क्रमांक इथे सविस्तर माहिती आहे जे काही शासन निर्णय यामध्ये देण्यात आलेला आहे। तर तब्बल 23 कोटी 56 लाख इतका निधी वितरण करण्यात आलेलं आहे व आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे जे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। तर महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा। या संदर्भात अजून तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।